नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या रिझल्ट बरोबरच अगदी 13 तारखेलाच म्हणजे दिलेल्या तारखेवरतीच महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलने आपला MBBS आणि BDS कॅप 1 चा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर केलेला आहे व रिपोर्टिंगची प्रोसेस सुद्धा आजपासून चालू झालेली आहे। पण पहिल्या राउंड मध्ये गव्हर्नमेंटचे जे काही कॉलेजेस आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट MBBS चे जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेस मध्ये कॅटेगरी वाइज आणि जेंडर वाइज कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे आणि लास्टचे कट ऑफचे कोणत्या कॉलेजेस मध्ये मुलांना ॲडमिशन्स मिळालेले आहेत ते थोडंसं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो पहिल्यांदा आपण बघूया की ह्या वर्षी पहिल्या राउंड मध्ये गव्हर्नमेंट MBBS कोर्स साठी कट ऑफ काय लागलेला आहे ते थोडंसं बघूया। याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे SC कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ बघूया। SC कॅटेगरी मेल फिमेल लास्ट ऑलमोस्ट जे काही कट ऑफ्स हे गव्हर्नमेंट कॉलेजचे लोवेस्ट कट ऑफ लागलेले आहेत ते GMC गडचिरोलीमध्ये लागलेले आहेत। म्हणजे कोणत्याही कॅटेगरीसाठी आपण बघितलं तरी गडचिरोलीच्या कॉलेजमध्येच हे लोवेस्ट कट ऑफ लागलेले आपल्याला दिसत आहेत। सो SC कॅटेगरी मेल कॅन्डिडेट 432 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे आणि फिमेलसाठी सुद्धा 432चाच लागलेला आहे। त्यानंतर ST कॅटेगरी मेल कॅन्डिडेट गडचिरोलीचंच कॉलेज आहे 342, फिमेलसाठी सुद्धा 342। त्यानंतर VJ कॅटेगरी मेल फिमेल मेलसाठी लागलेला आहे 475, फिमेलसाठी लागलेला आहे 472। त्यानंतर NTB मेल कॅन्डिडेट 450 लागलेला आहे, फिमेल 448 लागलेला आहे। त्यानंतर इतर कॅटेगरीसाठी सुद्धा आपण बघूया। इतर कॅटेगरीमध्ये NTC कॅटेगरीसाठी मेल कॅन्डिडेट 502 वरती क्लोज झालेला आहे, फिमेल कॅन्डिडेट NTC 499 वरती क्लोज झालेला आहे। NTD 508 वरती मेल कॅन्डिडेटसाठी, फिमेलसाठी सुद्धा 508 वरतीच क्लोज झालेला आपल्याला दिसतोय। OBC मेल फिमेल दोन्हीसाठी 505। त्याच्यानंतर SCBC मेल कॅन्डिडेटसाठी 504 लागलेला आहे, फिमेल कॅन्डिडेटसाठी 505 लागलेला आहे। 1 मार्काचा डिफरन्स हा जेंडर वाइज इथं आपल्याला बघायला मिळतोय। त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी बघूया आणि EWS कॅटेगरीसाठी बघूया। सो जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांच्यासाठी मेल कॅन्डिडेटसाठी साधारणतः 488 हा कट ऑफ लागलेला आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी साधारणतः 488च लागलेला आपल्याला दिसतोय। इवन जनरल कॅटेगरीमध्ये फिमेल आणि मेल असं दोघांसाठी सुद्धा 509 वरती हा कट ऑफ आपल्याला क्लोज झालेला दिसतोय। साधारणतः जे प्रेडिक्शन आपण सुरुवातीला केलं होतं म्हणजे मेरिट लिस्ट आल्यावरती आपण जे प्रेडिक्शन केलेलं होतं साधारणतः त्याचप्रमाणे हे कट ऑफ्स लागलेले दिसत आहेत। इवन नीटचा रिझल्ट लागलेल्या दिवशी सुद्धा आपण एक प्रेडिक्शन केलेला व्हिडिओ टाकला होता की साधारणतः कट ऑफ्स काय लागू शकतात आणि साधारणतः 508 मार्काच्या आसपास कट ऑफ लागेल असं प्रेडिक्शन होतं आणि जवळपास तसाच कट ऑफ हा पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला लागलेला दिसतोय। त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय कट ऑफ लागले ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे। सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस MBBS कट ऑफ 2025। आता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऑलमोस्ट जे कट ऑफ्स लोवेस्ट लागलेले आहेत ते कॉलेज आहे SSPM मेडिकल कॉलेज जे की सिंधुदुर्गमध्ये आहे। म्हणजे सिंधुदुर्गमधील सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज तर या कॉलेजमध्ये ऑलमोस्ट लोवेस्ट कट ऑफ आपल्याला बघायला मिळतात। आता पहिली कॅटेगरी आहे SC मेल आणि फिमेलसाठी बघूया। मेलसाठी आहे 423, फिमेलसाठी आहे 422। थोडंसं पुढील जे काही राउंड्स होणार आहेत एखादं कॉलेज जर पुढच्या राउंडमध्ये ॲड झालं तर थोडं एक होणं हे कट ऑफ अजून थोडे उतरणार आहेत। त्यानंतर ST कॅटेगरी मेल 328, फिमेल 329। VJ कॅटेगरी मेल 463, फिमेल 461। NTB मेल कॅन्डिडेट 436, फिमेल 436। ऑलमोस्ट सेमच लागलेला दिसतोय आपल्याला। फक्त एका कॅटेगरीसाठी वेगळ्या कॉलेजमध्ये लोवेस्ट कट ऑफ गेलेला आपल्याला दिसतोय ते कोणती कॅटेगरी आहे बघूया आपण। VJ कॅटेगरी झाली। त्यानंतर NTC कॅटेगरी NTB मध्ये फिमेलसाठी हा राजेंद्र गोदे मेडिकल कॉलेज अमरावती, फक्त हे एक कॉलेज NTB साठी लोवेस्ट गेलेलं दिसते। बाकी सगळ्या ठिकाणी हे सिंधुदुर्गच्याच कॉलेजमध्ये कट ऑफ लोवेस्ट लागलेला आहे। त्यानंतर NTD कॅटेगरी मेल कॅन्डिडेट 478, फिमेल 478। OBC साठी सुद्धा सेमच लागलेला आहे 478 478। त्यानंतर SCBC कॅटेगरी EWS सीट्स ह्या वर्षी तरी काही म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तरी ॲड झालेल्या आपल्याला दिसल्या नाहीत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, त्यामुळे EWS कोटा या ठिकाणी नसतो। SCBC कॅन्डिडेटसाठी बघूया 477चा कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतोय।
आणि जनरल कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 479 साधारणतः 478 कट ऑफ लागेल हा असं आमचं प्रेडिक्शन होतं. तो 479 म्हणजे 1 मार्काचा फक्त प्रेडिक्शनमध्ये फरक आलेला दिसतोय. सो साधारणतः अशा पद्धतीचे कट ऑफ्स हे महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या पहिल्या राऊंडमध्ये लागलेले आहेत. त्याचबरोबर रिपोर्टिंगची प्रोसेससुद्धा आजपासून चालू होते. म्हणजे 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत रिपोर्टिंगच्या डेट्स या दिलेल्या आहेत. साधारणतः भरपूर वेळ ह्या वर्षी मिळालेला आहे. मात्र याच्यामध्ये अगेन 2 दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट म्हणजे फ्रायडे अँड सॅटर्डे असे 2 हॉलिडेज या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे या दिवसामध्ये कोणीही कॉलेजमध्ये रिपोर्टिंगसाठी जायचं नाही. मोस्टली 14 तारीख जी आहे म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपल्याला जे काही DDs वगैरे बनवायचे आहेत बँकेमधून तर ही प्रोसेस आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि संडेपासून पुढं तुम्ही कॉलेजमध्ये रिपोर्टिंगसाठी जाऊ शकता. आज DDचं काम कंप्लीट करून घ्यायचं आहे. रिटेन्शन फॉर्ममध्ये बरीचशी मुलं चुकतात कॉलेजमध्ये गेल्यानंतर. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जर हे मिळालेलं कॉलेज जॉईन करून पुढच्या राऊंडमध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर मात्र कोणत्याच कॉलेजमध्ये हा रिटेन्शनचा फॉर्म भरायचा नाही. जर फॉर्म आपण हा भरला असेल तर आपल्याला पुढील राऊंड्समध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. आत्ता मिळालेलंच कॉलेज आपलं 5.5 वर्षासाठी फायनल होऊन जातं. त्यामुळे रिटेन्शन फॉर्म चुकून आपल्याकडून भरला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये गेल्यानंतर काळजी घ्यायची आहे. आणि रिपोर्टिंगला जाताना तुमचा DD जे काही 2-3 DD त्या फी स्ट्रक्चरमध्ये दिले असतील ते DD सोबत असणं गरजेचे आहेत. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सगळे तुमच्यासोबत असायला पाहिजेत. हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्कॅन केलेले PDF फॉर्मॅटमध्ये किंवा JPG फॉर्मॅटमध्ये पेनड्राईव्ह तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पेनड्राईव्हमधून हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत. आणि ॲटलिस्ट झेरॉक्सचे 1-3 सेट तुमच्याकडे असावे. सेल्फ अटेस्टेड असतील तरी चालतील. हे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याचे ॲटलिस्ट 2 ते 3 झेरॉक्सचे सेट आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत. त्यामुळं आणि फी स्ट्रक्चर जे काही आहे ते आपण आपल्या पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवरती ऑलरेडी दिलेले होते. आणि काहीही डाऊट असेल तर तुम्ही आरंभच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता किंवा डिरेक्टली कॉलेजचे मोबाईल नंबर हे तुम्हाला त्या फी स्ट्रक्चरमध्ये सुद्धा बघायला मिळतात. सो DD काढण्याबद्दल काही डाऊट असेल तर डिरेक्टली कॉलेजला सुद्धा तुम्ही अप्रोच करू शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.